एकदम चांगल्या प्रकारे मसाले लावून घेते पॉपलेट मसाला. मम्मी कुठे आहे? अरे मिस करते हो बघा करते. तर फायनली चिकन पण झालेले आहे आणि लिचू पण आलेले आहे, ताई पण आले. तर चला आता जेवण आपण वाढूया, पटापट जेवायला बसते ना. कधी पण रेडी होतील हे? खा सकते हो. अच्छा, तर याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही ही थोडी ही स्केट थोडी शिकलेल्या माणसां म्हणजे मुलांसाठी आहे. ही आता कम्फर्टेबल वाटते ना? ओके ओके चालेल. नमस्कार सर्वांना. तर घरातली पूजा वगैरे मस्तपैकी झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल, आज लिचू येणार आहे आपल्या घरी. लिचू हो, काय झालं माहितीये का, जे आपण आपले ताईंना दिली आपल्या युट्यूब फॅमिलीकडे, ताईंना ना आम्ही भरपूर दिवस झाले ताईंच्या मागे लागलो की आम्ही लिचूला भेटायला येतोय, पण ताईचा काही ना काही प्रॉब्लेम येत होता. ताईला तर काहीतरी कारण असेल, तर ताईनं आम्ही काय बोललो, एक काम करा, तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही इकडे या लिचूला घेऊन. आणि ताईंनी सांगितलं हो मी येते. ऍक्च्युली कालच येणार होतं सॅटर्डेला, पण आपल्याकडे कसं ते मधमाशाचा पोळा लागलेला, त्याच्यामुळे ते आज आम्ही डिसाईड केलं की आज आणि आज संडे पण आहे, मग जेवण बनवता येते त्यांच्यासाठी. तर लिचू येणार आहे. किती आता 3 महिने होत आले. आम्ही तिला व्हिडिओ, ताई मला काय करते, व्हिडिओ वगैरे क्लिप पाठवते, काय ना काही तिची ऍक्टिव्हिटी पाठवत असते की जेणेकरून आम्ही बघतो. पण आता ते समोर येणार आहे भेटायला, बघू कसं तिचं रिएक्शन असणार, आम्हाला ओळखते का नाही. सानू तू भेटशील ना लिचूला? बघा, लिचूला आपण आपल्या युट्यूब फॅमिलीकडे दिले, तिचे चांगल्यासाठीच दिलाय, कारण मँगो पण याच कारणाने आजारी सुद्धा पडलेला आणि डॉक्टरने सांगितलं ते भरपूर त्यांचं ते लंग्स ना वीक असतात. हा, कितीतरी वीक असतात, जेणेकरून कसं ते धुवा वगैरे आपण जे करतो दूर असते ती, तर त्यांचे ते लंग्स मध्ये जाते आणि त्याला त्रास होऊ शकते पुढे जाऊन. तर आम्ही विचार केला आणि आपण कधी ना कधी बाहेर जातो, मग ती एकटी असायची, तर त्याचे आपण लिचूला आपल्या पासून लांब केलेली, जेणेकरून तिला तिकडे फॅमिलीचा प्रेम मिळावा. आणि आम्हाला पण असं वाटलं का मँगो आपला होता, मँगो पण असंच आजारी होऊन गेला, तर आम्हाला असं वाटलं का लिचूला पण असं काही झालं नाही पाहिजे, म्हणून लिचूला आपल्या युट्यूब फॅमिलीकडे दिलं. ऑलरेडी खूप सारे बर्ड्स आहेत, कॅट आहेत, खूप सारे पेट आहेत. तर ताई म्हणजे ताईंचं असं आहे की ताई खूप जीव लावतो, जसं आपण लावतो. तुम्ही बघितलं लिचू माझ्याकडे कसे सेम ताईकडे राहते. बघा आता ती आली ना की तुम्ही स्वतः बघा, कारण युट्यूब फॅमिली पण आपल्याला खूप विचारते की लिचू कुठे आहे, लिचू कुठे आहे. त्यासाठी आम्ही विचार केला लिचूला बोलूया आणि आपल्या दाखवूया की कोणाला दिली आम्ही. आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडे आपण लिचूला दिली, त्याचा अर्थ हे नाही का लिचूला आपण विसरून गेलो. लिचूसाठी आम्ही नेहमी मेसेज करतो, ताईला विचारतो कशी आहे, फोटो पाठवा, आणि बघा असा टाइम काढून एक दिवस असं भेटतो आम्ही. आता म्हणजे असं आम्ही विचार केला, हा फर्स्ट टाइम आता हे भेटणार आहे. पुढे आपण पण कधी ना कधी तिला भेटायला जाऊ शकतो. आता कसं ताई फर्स्ट टाइम आपण भेटणार, हो, कम्फर्टेबल वाटेल त्यांना पण की आपण कसे होत, ते कसे आपल्याला पण माहिती पडेल, तर आता पण बरं वाटेल. आता बघू ना रिएक्शन काय असते, ओळखते का नाही, कारण 3 महिने एक पेट साठी खूप मोठा गॅप आहे, बरोबर ना? बरोबर. तर बघूया आता कसं तिचं रिएक्शन असते. तर आता लिचू येणार आहे, तर लिचूला ताई घेऊन येणार आहे. तर एक काम करूया, आता मार्केट मधनं जाऊन आलोय, आता मार्केट मधनं पापलेट आणलाय आणि चिकन आणलंय. तर चला पटापट आता जेवण बनवून घेऊया. तर हे बघा, इथे ना स्नेहा चिकन बनवते, फ्राय असणार आणि करी असणार ना, म्हणजे थिकच असणार ना आपल्या, आपण जसं खातो. मीठ टाकले चवीनुसार आणि हिरव्या वाटणमध्ये मस्तपैकी पापलेट मसाला मॅरिनेशनसाठी ठेवलेला आहे.
कढाई छोटी पडली, चिकन जास्त पडला. अच्छा, म्हणून काढलेलं आहे का? थोडंसं काढलं म्हणजे कालूला बॉईल करून देऊ शकतो ना. हा, कालू खूप झालं बघा, सगळे विंग्स वाले पाट आणि हे आहेत, हा, like जरा चांगले आणले पार्ट्स. असं चांगलं लागतं ना खायला. हा, मस्त एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते स्नेहा. स्नेहा की खुशी का ठिकाणा. मग मम्मी आहे मी. आज हॅपी मदर डे पण हा आहे. ना, हा, हा. Mother's Day पण आहे, लिची आजच मला भेटली. सर्वांना हॅपी मदर्स डे. जे कोणी आपल्या चॅनल वरती आई आहेत, ताई आहेत, सगळ्यांना हॅपी मदर्स डे. हा. आणि बघा इथे आता पापलेट वरती मस्तपैकी स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे. जर तुम्हाला आमचा हा मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं व्हॉट्सअप थ्रूनी आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. बघा, फिश फ्राय असो, फिश करी असो, मटन करी असो, मटन फ्राय असो, चिकन करी असो, चिकन मसाला असो, सर्व सर्व व्हेज असो, नॉन व्हेज असो, सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला, स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. एकदम चांगल्या प्रकारे आता लावून घेते मसाला. कारण मीठ आणि लिंबू आधीच मी हे करून घेतलेलं आहे पापलेटला. हा हा, तर मीठचा प्रोसेस पहिलेच करायला लागते ना, मीठ लागत नाही ना पापलेटला. बरोबर बरोबर. एकदम चांगल्या प्रकारे मसाले लावून घेते. पापलेट मसाला मस्त भेटले ना. पापलेट हीच साईज पाहिजे ना फ्राय हा, करायला. चांगली लागते. एकदम जास्त ओव्हर मोठी मोठं पण असलं असली ना की टेस्टी थोडंसं टेस्ट बदलते. आणि ते कसं म्हणजे बनवायला पण मग डिफिकल्ट जाते नुसतं ते Quantity मारायला quantity पण hard मारायला. होतं. एकदम मीडियम असला ना का टेस्टी पण असते तो पापलेट. बरोबर जर cut भरपूर करून मोठा द्या. असला ना तर मग तो कालवून बनवायला भारी लागते. हो. असं काही नाही, सगळं चांगलं, पण थोडंसं टेस्ट बदलते जास्त हा. मोठी झाली साईज तर. सुगंध भारी आला. मग भारीच आहे ना. हो हो. इथे मस्तपैकी चिकन ठेवलेलं आहे. हिरव्या वाटणमध्ये हे केलेलं आहे. नाही ते आपण हा कांदा. रेसिपी असते तीच रेसिपी. ओके. आणि आता मस्तपैकी इथे चिकन मध्ये मसाले टाकते स्नेहा. सर्वात पहिले हळद टाकले आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. स्नेहा, जर आपला हा मसाला जर कोणाकडे नसेल तर इथे कोणकोणते आता मसाले टाकायला लागतील? गरम मसाला, धना पावडर, हा. खूप लोक काश्मीरी मिरची पावडर पण ऍड करतात कलर येण्यासाठी. ओके. आणि गरम मसाला मी आधीच बोलले, आणि खूप लोक गोडा मसाला पण टाकतात ते हा, आपले हा. चिकन मटन मसाला. काली मिरी पावडर पण टाकतात ना? ते इथे लोक नाही घालत, पण वेगळे जे कास्टे असतात हिंदी वगैरे हा. ते लोक घालतात. पण मी ते नेहमी बोलतो, मला काली मिरी पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि काश्मीरी मिरची, तर ते सगळं टाकतात. जिरा पावडर सुद्धा ऍड करतात. हा. पण आपल्या मसाल्यामध्ये ऑल इन वन सर्व मसाले आले, पण आपल्याला दुसरे कुठलेही मसाले टाकायची गरज लागत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला असला तर बाकी सर्व मसाले तुम्हाला स्किप विसरून करायचे जायचंय, आहे. विसरून मग तेच ना, म्हणजे किचनचा ना तुम्हाला ना झंझटच मसाल्याचा आम्ही आणि बघा, क्लोज करून कधी-कधी टाकलेला आहे. काय होते, आपण 10 म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मसाले टाकतो ना, प्रत्येक वेळी टेस्ट वेगवेगळा येतोय. कधी बरोबर. जास्त होते मसाले, कधी कमी हा. पडतात. पण स्नेहा लजीज मसाला जर तुमच्याकडे असेल, आता माझ्या प्रमाणे 1.5 चम्मच, हा. तुमचं असेल 2, जास्त तिखट खायची सवय असेल 2 टाकू शकतात. एकदम मीडियम तिखट खायची, एकदम कमी तर 1 चम्मच. हा. तर तुमचं परमनंट फिक्स राहणार की तुम्हाला 1च चम्मच ऍड करायचा आहे, आणि प्रत्येक वेळी तुमचं जे जेवण आहे खूप टेस्टी बनणार. आणि असं पण नाही का प्रत्येक रेसिपी एकसारखे लागणार. प्रत्येक रेसिपी तुम्हाला वेगवेगळ्या, जशी चिकनची वेगळी टेस्ट लागणार, मटनची टेस्ट वेगळी लागणार, मच्छीची वेगळी टेस्ट लागणार. एक मसाला, हा. याचा अर्थ हे नाही की प्रत्येक रेसिपीला एकच हवं. प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला वेगवेगळे युनिक टेस्ट, म्हणजे असं म्हणतात ना, रेस्टॉरंट पेक्षा पण टेस्टी लागेल. हा. कारण तुम्ही जातात कुठेतरी खातात, पण जे टेस्ट आपल्याला घरगुती हवी आहे, स्नेहा लजीज मसाल्यामध्येच मिळणार हो. टेस्ट. तर इथे तुम्ही बघताय एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यांमध्ये चिकनला मिक्स करून घेतलेलं आहे. आता वाटण ऍड करते. याच्यामध्ये असणार भाजलेला खोबरा, भाजलेला कांदा आणि एक टोमॅटो. चल मग आता तुम्ही चिकन बनवून घे, तोपर्यंत मी एक आपली व्हिडिओ पब्लिक करायची पोला काढलेला, चालेल. त्याचं पटापट टायटल टाकतोय. ओके.
जस्ट ताईचा फोन आला होता. ताई आलेत. हा बरोबर त्याला म्हणजे अर्धा तास दाखवलं जेव्हा मला मेसेज केला. हो चालेल. लिचू. कशी बरं? या ताई या ताई. लिचू. लिचू. बेबी. नमस्कार ताई, कशा आहात? हाय दीदी, कशी आहेस? ये. या. आजा आजा. लिचू बेबी. ताई हेल्दी झाली लिचू. लिचू. एकदम मस्त, बसा. बसा 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 बसा. मस्त ती जुगलबंदी चालू असते हा घरात. बाय रे गंडू. हा, बाय. खोला खोला. हा, थांब, आपण विंडो दोघं. बंद कर. ते गेले का मधमाशी गेले? हा गेले गेले गेले. बसा, हा त्यांना उगा खूप गरम होतं ना हा. बाहेर. कसं त्यांना काढलं? ते ओनर आहेत ना रूमचे, त्यांनी ते काढणारे असतात ना, त्यांना बोलवलं होतं, ते काढलं. झालं एकदम. हा हा झालं झालं. त्रास झाला. हा हा. लिचू. काढा, तुम्ही कोण काढलं? आऊ, आऊ. ट्रॅफिक होती. नाही ना, अजिबात नाही. मी बोलले ना, मस्त रस्ता आहे तो. हा. आवडला मला तुम्ही. लिचू लिचू बेबी व्हेरी गुड. लिचू नाही नाही चावणार. हिच्यावर मग चिडते. तिला 2-3 वेळा चावली ती कानावर. मम्मी कुठे आहे? अरे जाते. गो, गो. न्यू मम्माकडे जाणार तू? न्यू मम्माकडे जाणार तू? मी मम्मा, पण मम्मा काय नाही. सगळं मम्माच आहे. थँक्यू. भाऊला का नाही घेऊन आणत? हा दादाला पण घेऊन यायचं ना. मी बोलले ना ते सोबत येतील मला वाटलं. नाही ते मीटिंग मध्ये. लिचू. बेबी माझ्या विचारलं नाही मला. अरे बघा आली. हा. लिचू मिस करते हो बघा करते. लिचू अरे लिचू, बॅटमॅन आहे. का स्टेप ऑफ जोरात चावली का? हिला पण चालेल. चावते ती चल, चल, जोरात. चल. काय आलं लिचू? काय आलं? रागवली आहे तू? रागवली रागवलीस. भरपूर. जा मग न्यू मम्माकडे जा. जा स्टेप ऑफ ए सावते मला. आता ते का लिचू? सॉरी सॉरी बाबू सॉरी. हे तुला पण मम्माने चांगल्या घरी पाठवलं आहे ना. आता असं नाही बिहेव करायला पाहिजे. मी तुला खूप समजवते तिला. नाही आता. लिचू नेक्स्ट टाइम. बघतोय. चले चले लिचू काम काम. गो. ये चल ये लिचू बेबी बाय बाय. विसरली ती आता. विसरले आता. चांगली गोष्ट आहे ना. हा उलट खुश राहा ताई जवळ बसता. खुश. अरे बापरे. तुम्हाला सोडत नाही ना. ते सोडा. तर सुभानचं असं घर आहे ना. म्हणजे बाजूला तिला ठेवलं आहे. पण तिला मी आतमध्ये ठेवत होते. हा, हा. तिच्या रूम मध्ये. अच्छा अच्छा. मी बोलली तिथे नको तिला एकटीला. तिथे तिला बाहेर असू दे. हम्म. तिला सुभानच्या बाजूला ठेवलं. आता काय झालंय, जेव्हा ही घरात आलेली हा. तेव्हा हिचं जेवण सगळे ते खात होते. अच्छा. आता काय झालं, जेव्हा पण हिला मी तिथे बाहेर केलं त्यांच्या बाजूला, पाणी देऊ ती तुला त्यांचं पाणी? जेवण खाते. पाणी देऊ पाणी. भरपूर रागवली हा. आणि आता ट्रॅव्हल पण करून आले ना. ताईंची मुलगी नाव काय ते? आयाना ताईचं नाव आहे. ओके बघते. लिचू मला नको बघू मला चाव. लिचू बेबी. बोलू नको चावेल. तुम्हाला सोडत नाही ना तुमचा हात. अजिबात नाही. ताई जवळ ना आफ्रिकन ग्रे पॅरेट पण आहे, त्याच्यावरती पण अटॅक करते. त्याला पण बाजूला मुली असतात ना हा हा आजूबाजूला. बरोबर. तू भरपूर प्रेम भेटलाय ना तुला म्हणून तू चावली मला ना. मला समजलं आहे. आता तुला न्यू मम्मा भरपूर प्रेम करते. इथे असते, इथे बसलेली असते. हा, ताई तुम्ही मग इथे असं हात केलं ना त्याच्यावर झोपून जाणार. काय अच्छा. झालं लिचू? हा चॉकलेट. अच्छा अच्छा दीदीने दिला ना. थँक्यू नाही बोलली तू? बोलली का? ओके. तो बाजूला बसून तिला बोलला हा आओ बेटा आओ. आणि ही लिचू लिचू सगळं चालू असतं. तर फायनली चिकन पण झालेले आहे आणि लिचू पण आलेली आहे, ताई पण आले. तर चला आता जेवण आपण वाढूया, पटापट जेवायला बसूया ना. हो. बघा लिचू एकदम लाडात राहते ताईजवळ. म्हणजे ताई पण जसं आपण प्रेम करायचो ना तसंच सेम प्रेम करते. असं नाही का ताईकडे दिल्यावरती तिचं काही प्रेम कमी झालंय. भरपूर प्रेम देतात ताई पण. आणि आता ताईला सोडून राहतच नाही. फिनिश करू. एकदम पुढं खुश फिनिश आहे. करू. अरे वा. Good girl. बसा बसा ताई. लिचू लिचू काही सोडतच नाही. पहिले स्नेहाला सोडत नव्हते, आता ताईला सोडत नाही. हा घ्या घ्या ताई, ताई करा सुरुवात. बघा कसं आहे. कोंबडा कोंबडी पण खातात. कॅट फूड. कॅट फूड. लिचू किती ओरडते बघा लिचू. तर फायनली आता आम्ही जेवायला बसलोत. चला या सर्वांनी जेवायला जेवण करून घेऊया. बेबी
आता स्नेहा आणि ताई घरी आहेत आणि मी बाहेर आलोय. ॲक्च्युली मी ताईसाठी ना फणस बघायला आलो होतो, पण मार्केटमध्ये काही फणस भेटला नाही, तर मग ताईला ना मी आंबे घेतोय. चांगले दे हा काढून. कितना 1 डझन? हा 1 डझन पाहिजे. कधी पण रेडी होतील हे? ये खा सकते हो. अच्छा दे 1 डझन दे. कुठला मँगो यो? ये रत्नागिरी का है. रत्नागिरीचा आंबा मस्त वॉश केलाय. इथे काय पहिला पार्लर होता. मँगो बघा. तड़ाक है अभी भी, फिर और मीठा बनेगा ये. चला आंबे घेऊन घरी जाऊया. आईस्क्रीम खाऊया आता. आईस्क्रीम पण खाता आईस्क्रीम? हा मग ते खाईल तुम्ही बघा. काय घ्या दीदीला दे. ती खाईल पकड. ए बोलते सुभान पण ए खातो. हा. दोघे भांडतात. आयाना आणि सुभान. बघा सांग लिचू कशी चावली मला बघा. म्हणजे तिचं म्हणणं आहे आता मला ती विसरली पूर्णपणे बघा. हा. किती प्रेम करतात. हा ताई भरपूर प्रेम करते ना. ती लिचू कशी आहे कुठे आहे बघा एवढा प्रेम तिला भेटते. हा. तिला काहीच आठवण नाही राहिली की आम्ही तिला बेबी फीडिंग जेव्हा ती लहान हा. होती फीडिंग केली आहे ती सगळं विसरून गेली आहे. पण मला थोडं वाटत होतं की ती येईल खेळेल आमच्यासोबत, पण ती अजिबात येत नाही बघा. मी ट्राय केला आता इकडे पण चावली ती. तर आता मी तिला घ्यायचं ट्राय नाही करणार कारण आता ती एवढी खुश आहे. आणि आम्हाला हेच पाहिजे होतं का ती म्हणजे ज्यांच्याकडे पाठवणार, समजा ताईकडे आपण पाठवली तर ताईने भरपूर तिला प्रेम केलं पाहिजे आणि तिने पण ताईला प्रेम केलं पाहिजे. आणि तसंच आहे. कारण मला असं वाटतं बिचारी ती टेन्शन घेणार कारण हा. ती कसं दिवसभर माझ्यासोबत राहायची ना, पण आता ती हा. माझ्यासोबत राहते बघा. तर आता आमचा चहा टाइम झालेला आहे. दीदी घे. सानू बस झालं. नंतर खेळ गाच्याला. बस झालं. सानू तू पण पी ना चहा. ते पितच नाही. तिच्यासाठी आम्ही एवढं लांब आलो. तेच ना लिचू दिवसभर बॅगू मध्ये राहिले बॅग. लिचू. फायनली ताई चाललेत. खूप छान वाटलं भेटून. नाही एवढं लांबून बघा लिचूला घेऊन आले पण लिचू काय आपल्याकडे आली नाहीये नुसतं हा चल चल बाय बाय खराब केला तिचा. बाय. तिचाच खराब केला आमचा. तर आम्ही बोललो मस्त ना ताई आपण तरी हे केला दिवसभर. आरामात जावा ताई. गेल्यावरती मेसेज करा हा. चला परत या हा. हो हो नक्की. चल. बोल आता सानू कोण आला नाही गेला की एकदम शांत होता. हा. 1 तास तरी जाईल वाटते तुम्हाला आता पोहोचायला. हाफ एन आवर मध्ये पोहोचला ना ताई. हा. तर आता ना आम्ही बाहेर चाललो, बेलापूरला चाललो सानूसाठी न्यू हो स्केटिंग घ्यायला. न्यू स्केट्स रोलर बोलतात ना. स्केट्स रोलर. कारण तिची जवळ आहे ना, तू बरोबर नाही जरा ना. तिच्या व्हील्सच नाही फिरत. हा लूज पण करून बघितलं आम्ही. की तिला करताच नाही तर ती कशी प्रॅक्टिस करणार. हो आणि आपण जे घेतलेलं ते कव्हर विवर उडवलाय नाही तर रिटर्न नाही करणार एवढे. रिटर्न थोडी. आता किती दिवस झाले यूज करतोय आपण. चल बघा ताईने मला साडी पण आणली आहे. लिचूच्या याच्यात काय दाखवायची राहिलीच म्हणजे हा. बघा. सुंदर आहे ना. हा छान आहे मस्त आहे. मी करेल ब्लाऊज आणि एक जेनिफर ताईची साडी आहे साईडला. मी 2 घेतलेल्या. याही 2 घेतल्या तर 4 साड्या आहेत. तर आता उद्या मंडे उद्या आपण हे फिक्स करून देऊया. चालेल ठीक आहे स्टिच करायला. आता आम्ही बेलापूरला आलो सानूसाठी न्यू पाठशील बाबा मला. स्केट बघायला. स्केटिंग चप्पल नीट घाल ना सानू. काय ला एक तरी वरती. एक पाऊल हा, पुढे पुढचा घ्या. पाऊल बघ बघ आता. पुढचा पाऊल. कशी बघते तुला. काय बघायचं हे लहान मुलांचं आहे. वाव किती छान. ट्राय करू शकते तुला वेळ करून बघायचं आहे ना तर तुला वाटेल ते तू कम्फर्टेबल असेल ते बाईक घेऊ शकते. हे बघ इकडे पण आहेत खूप सारे. हे बघा हे बिगिनर साठी लिहिलंय. हा वाला कलर पण छान आहे ना. तुला कुठला आवडला. मला सगळेच आवडले कलर. हा कलर कसा सर्व याच्यावरती हा जाईल. पण चांगली दिसतो. हा वाला पण मस्त आहे. वरचा पण चांगला. हा वाला हा चांगला वाटतं. पण हे लिहिलंय बघ इथं. हा नाही तिच्यासाठी नाही ती अजून भरपूर practice तिच्यासाठी तिला टाइम आहे. ये ही लाईन आहे. मागे हो. नंबर चेक करते. साईज एक्झॅक्ट 36 आहे आता. 36 एक्सेस. आता 36 तर लास्ट साईज तिला भेटेल. जेव्हा पाय वाढला तर चेंज करावं चेंज लागेल. करावी लागेल तुम्हाला.
तर याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही ही थोडी रखू मैं ही स्केट थोडी शिकलेल्या माणसांना म्हणजे मुलांसाठी आहे. ही आता ही पाहिजे स्केट करते म्हणजे आता बिझी प्रॅक्टिस करते 10-12 दिवस झाले हा, तिला. तरी घ्या. त्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज असा वाढवता येईल. साईज वाढवता येईल 30. आता तिचं साईज 36 आहे. 38 पर्यंत तुम्ही यूज करू शकता. ओके म्हणजे साईज वाढवता येईल. आणि याला जर आपल्याला डबलचं 4 याचं करता ते येईल या स्केट याच्यामध्ये नाही ना, त्याच्यामध्येच आहे. कम्फर्टेबल वाटते ना. ओके ओके चालेल, चल डन करा मग. तर हा हेल्मेट पण घेतला सानूने. सानूची तर आज मजा झाली, आज शॉपिंगच झाली ना पूर्ण. बर्थडेचे मंथला भरपूर शॉपिंग करते कारण तिने पैसे जमा केलेत ना, तेच आपण यूज करतोय तेच खर्च करते. हा कॅश तर घरी आहे. आमची कॅश आहे. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल रात्री खूप उशीर झाला घरी यायला. आम्ही बाहेरच जेवण केला म्हणजे चायनीज खाला. मग नंतर घरी आल्यावरती थोडंसं घरातली पण कामं होती, तर ती सर्व कामं स्नेहाने केले आणि रात्री खूप उशीर झाल्यामुळे आपण काही व्हिडिओचा एंड नाही केला. तर आजचा दुसरा दिवस आहे. काल होता रविवार, आज आहे सोमवार. तर आता थोड्या वेळात मंदिरमध्ये पण जायचं आहे. तर स्नेहा घरातली कामं करून मग नंतर खाली येणार आहे. तोपर्यंत मी काय करतो, आज सर्वांचे मसाले कुरिअर करायचे. म्हणजे 2 दिवस झाले आपल्याकडनं ज्यांनी मसाले ऑर्डर केलेत. शनिवारपासून आपल्याकडनं ज्यांनी मसाले ऑर्डर केलेत ना, त्यांचे सर्वांचे मसाले कुरिअर करायचे आहेत. बघतो किती आहेत. टोटल 58 kg मसाला कुरिअर करायचा आहे. तर पटापट चला मसाले आता पॅकिंग करूया. आणि हा बघा, हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. मित्रांनो, ज्याला कोणालाही आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. तर मसाले मस्तपैकी पॅक करून झालेले आहेत आणि स्नेहा आली, सानू पण आले, स्केटिंगला रेडी. कालच नवीन किट आणलं या. मस्त काय करते सानू. आता 15 दिवसात ती प्रो बनणार ना. तुम्हाला दाखवणार आम्ही 2 ते 3 दिवसानंतर ना. त्यानंतरच दाखवायचे मी हा, pro झाल्यावर. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.